गिरणी कामगार बंधू भगिनी, गेली सातत्याने 20 वर्ष घराच्या प्रश्नावरती आपण सगळेजण संघर्ष करतोय. या संघर्षाच्या परिणामी काही गिरणी कामगारांना घरं मिळाली, परंतु ज्या गिरणी कामगारांनी अर्ज केले त्याच्यातल्या अजून लाखापेक्षा जास्त गिरणी कामगारांना घरं मिळाली नाही, हे वास्तव आहे. या 20 वर्षामध्ये गिरणी कामगारांसाठी सरकारने फक्त 13,473 घरं गिरण्यांच्या जागेवरती बांधली आणि ती देखील संपूर्ण त्यांना वाटप झालेलं नाही. आणि म्हणून परिणामी यासाठी सातत्याने आपल्याला मोर्चे निदर्शने करावी लागत आहे. आजही आपण पाहतोय की सरकारला गिरणी कामगाराबद्दल जी आस्था आवश्यक आहे, ज्या गिरणी कामगारांनी ही मुंबईची उभारणी केली, ज्या गिरणी कामगारांनी ही मुंबईचं औद्योगिक शहरात रूपांतर केलं, त्या गिरणी कामगाराला गिरण्यांच्या बाहेर काढण्याचं काम सरकारच्या धोरणामुळे झालेलं आहे. एक बाजूला आपण पाहतोय की गिरणी कामगार बेकार झाला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मालक त्याच्यावरती करोडो रुपये कमवून गडगण झालेले आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीत गिरणी कामगारांना घरं ही सरकारची मेहरबानी नसून या गिरणी कामगारांना खऱ्या अर्थाने त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना बेकार केल्याच्या परिणामी त्यांचं पुनर्वसन होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यापुरती पुनर्वसनासाठीच म्हणून ही घरं सरकारने त्या गिरणी कामगारांना दिलेली आहेत. हे वास्तव लक्षात घेता हे पुनर्वसन तातडीने करणं आवश्यक होतं, मात्र सरकार त्या प्रश्नाबद्दल फारसं गंभीर दिसत नाही. खरं पाहिलं तर आजही मुंबई शहरामध्ये अनेक गिरण्यांची जागा मोकळी आहे की ज्याच्यावरती गिरणी कामगारांना आपण घरं बांधू शकतो, मात्र सरकार ती भूमिका घेत नाही. खरं पाहिल्यास एमटीसीची गिरण्यांची जागा मोठ्या प्रमाणात खाली आहे आणि मोकळी आहे, त्याच्यावरती सरकार घरं बांधू शकते. एक पाहिल्यास त्या गिरणी कामगारांनी या मुंबईतल्या या 25 एमटीसीच्या गिरण्या त्या स्वतःच्या श्रमाने आणि घामाने वाढवलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर इतरही खाजगी मालकांच्या गिरण्या देखील गिरणी कामगारांच्या श्रमातून उभ्या राहिलेल्या आहेत. आज मुंबईच्या 25 गिरण्या सरकारने ताब्यात घेतल्या, त्या देखील सरकारने त्या नुकसान भरपाईपोटी त्या मालकांना 55,55,00,000 रुपये दिलेले आहेत. मात्र आज या मुंबईतल्या या 25 गिरण्यांना 25 गिरण्यापैकी 7 गिरण्या विकून सरकारने 4,000 कोटी रुपये कमवलेले आहेत. हे वास्तव लक्षात घेतात. त्या गिरण्यांच्या जागेतून सरकारने गडगडनं पैसा कमवलेला आहे, मालकाने गडगडनं पैसा कमवलेला आहे. या परिस्थितीत गिरणी कामगारांना घरं मिळणं अत्यंत आवश्यक होतं आणि ती देखील मुंबईमध्येच, ही त्याच्या पाठीमागची स्पष्ट भूमिका आहे. परंतु सरकारने 15 मार्च 2024ला एक GR काढला आहे आणि त्या GR मध्ये जे गिरणी कामगार घरं घेणार नाहीत किंवा जे नाकारतील त्यांना घराचा हक्क देखील दिला जाणार नाही असं स्पष्ट म्हटलंय. आणि यामुळे गिरणी कामगारांना प्रचंड असंतोष झालेला आहे. एक बाजूला तुम्ही गिरणी कामगारांना जी आवश्यक घरं आहेत ती बांधत नाही आहेत, तर दुसऱ्या बाजूला जी घरं तुम्ही घेऊ पाहताय ती देखील मुंबईच्या बाहेर आहेत. पण ती जर गिरणी कामगारांनी घेतली नाही तर तुम्ही त्यांना आजच तुम्ही त्याच्या प्रकारे एक भीती दाखवण्याचं काम करताय. भीती नव्हे की त्यांना तुम्ही एक प्रकारचं दडपण टाकण्याचं काम करताय. तुम्ही जर घरं घेतलीच नाही तर ही घरं तुम्हाला मिळणार नाही. खरं पाहिल्यास सरकारची ही भूमिका अत्यंत घृणास्पद आहे, म्हणजे तिरस्कार निर्माण करणारी भूमिका आहे. कारण या एक बाजूला 2016 जी घरं बांधलेली आहेत कोणगावमध्ये, म्हणजे MMRDची घरं आहेत, ती खरं पाहिल्यास ही घरं आजही गिरणी कामगारांनी ताब्यात घेतलेली नाहीत. त्याच्यातल्या 600 ते 700 लोकांनी पूर्ण पैसे भरलेले आहेत, मात्र ती ताब्यात घेतलेली आहेत. कारण ती घरं स्वच्छ नाहीत, ती घरं घाणेरड्या स्वरूपात आहेत, त्याची साफसफाई झालेली नाही आणि म्हणून एकाही गिरणी कामगारांनी ती घरं ताब्यात घेतलेली नाही. हे वास्तव आपण लक्षात घेतल्यास गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर टाकणं म्हणजे एक प्रकारचं पाप केल्यासारखं माझ्यासारख्या गिरणी कामगाराचं मत आहे. आणि म्हणून हा GR जो आहे 15 मार्च 1924चा जो GR आहे तो ताबडतोबीने रद्द केला पाहिजे. आणि तो रद्द केल्यानंतर गिरणी कामगाराला मुंबईत घर दिल्याबद्दल सरकारने धोरण घेतलं पाहिजे. आज या संदर्भात आमच्याच काही संघटना, ज्या आमच्या संघटना आहेत त्या गिरणी कामगार उपोषण करतात. खरं म्हणजे हे उपोषण करण्याची आवश्यकता गिरणी कामगाराला यायला नको होती, परंतु नाविलाजास्तव त्यांना हे उपोषण करावं लागतंय. आणि या उपोषणाला आम्हा गिरणी कामगाराचा संपूर्ण पाठिंबा आहे. कारण मुंबईत घर मिळणं आणि ज्या म्हणतात की मुंबईत घर मिळालं पाहिजे आणि ते ताबडतोबीने झालं पाहिजे, ही जी भूमिका आहे त्या भूमिकेला चिटकून आणि ते देखील मोफत मिळालं पाहिजे. आम्ही हे मोफत घर पहिल्यापासून सर्व श्रमिक संघटना हे गिरणी कामगारांना घर मोफत मागण्याचं काम पहिल्यापासून करते. ही त्यांनी मागणी आजही सोडलेली नाही.
कारण आम्ही हे मानतोय की मुंबईच्या गिरण्यातून सरकारला करोडो रुपये मिळालेत, मालकांना करोडो रुपये मिळालेत. अशा परिस्थितीत मोफत घर देणं, मालकावर थोडी तर कर बसवला तर गिरणी कामगारांना मोफत घर सहज मिळू शकतो. कारण एक वास्तव तुमच्यासमोर ठेवून मुंबई टेक्सटाईलची 16 एकर जागा त्यावेळेस 702 कोटीला एनटीसीने विकली होती. तीच जागा पुन्हा पुन्हा त्या लोढा बिल्डरला जवळजवळ 2300 कोटीला विकण्यात आलेले. हे वास्तव सगळं पाहिलात तर मुंबईतल्या गिरण्यांच्या जागेतून करोड रुपये निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून मुंबईतच घर, मोफत घर ही गिरणी कामगारची मागणी आहे. या मागणीवरतीच आजचं हे उपोषण चालू आहे. आणि म्हणून या उपोषणाला सर्व श्रमिक संघटनेचा पाठिंबा आहे. आणि या उपोषणामधून सरकारला काही छानपण आलं तर त्याच्यातून गिरणी कामगाराचा प्रश्न सरकारने ताबडतोबीने सोडवला पाहिजे असं मी त्यांना आवाहन करतो. मुंबईमध्ये आजही म्हाडाच्या ताब्यात आलेली गिरण्यांची जागा जी आहे त्याच्यावरती जवळजवळ 4700 घरं होती. परंतु 2012 पासून जे बांधकाम करणं आवश्यक होतं ते बांधकाम सुरू केलेलं नाही. आणि म्हणून हे सगळी परिस्थिती वाटतं की गिरणी कामगाराकडे सरकारचं फारसं लक्ष नाही आणि गिरणी कामगारांच्या बाबतीत असतानाही. आणि म्हणून हे आजचं उपोषण सुरू आहे. ते उपोषण जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ते सुरू राहणार आहे. आणि मग सरकारने तातडीने या बाबतीत पुढाकार घेऊन त्याला म्हणतात की गिरणी कामगारचा प्रश्न ताबडतोब सोडवावा असे मी गिरणी कामगार म्हणून विनंती करेन.